नमस्कार. इकडे आड तर तिकडे विहीर अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे मित्रांनो. शेतमालाचा भाव पडलेला आहे, खतांचे भाव वाढलेले आहेत, पेस्टिसाईडचे भाव वाढलेले आहेत आणि हेच काय कमी होतं म्हणून एखादा शेतकरी जर खत विकत घ्यायला दुकानात जात असेल, बाजारात जात असेल तर त्याला बळच इतर गोष्टी त्या पोत्यासोबत, त्या बॅगसोबत त्याला बळच घ्यावे लागत आहेत आणि शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च वाढतो आहे. प्रत्येक शेतकऱ्याची या माध्यमातून 100 ते 200 रुपयांची लूट सुरू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही मित्रांनो. नमस्कार, मी डॉक्टर प्रणवसिंह पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. शेतकऱ्यांपर्यंत शेतीचं माहिती किंवा शेतीमधील घडामोडी हे शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे. मित्रांनो, खतांची लिंकिंग हा काही नवीन विषय नाही आहे. बऱ्याच वर्षापासून हे चालू आहे आणि ही लूट बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांची होती आहे. मग याला जबाबदार कोण आहे? दुकानदार जबाबदार आहेत का? कंपन्या जबाबदार आहेत का? की सरकारच जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? नक्की तुम्ही कॉमेंट करून, या व्हिडिओच्या खाली तुम्ही कॉमेंट करून तुमच्या मनामधून काय व्यक्त होत आहे ते तुम्ही नक्कीच कळवा. तुमच्या बाबतीत पण ही लिंकिंगचा प्रकार तुमच्या बाबतीत घडला आहे का? जरूर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि आम्हाला कळवा की खरोखर किती लिंकिंगचं प्रमाण आहे. मित्रांनो, विचार करा, एखाद्या दुकानामध्ये तुम्ही जाताय, समजा किराणा दुकानात गेला आणि साखरेचं पोतं मागितलं आणि किराणा दुकानदार जर तुम्हाला म्हटला साखरेचं पोतं हवं असेल तर बिस्किटाचा पुडा घेऊन जावं लागेल. तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये गेला आणि तुम्ही म्हटलं की आम्हाला BP शुगरच्या गोळ्या द्या, BPच्या गोळ्या द्या, आणि जर दुकानदार म्हणला की शुगरच्या गोळ्या जर पाहिजे असतील, BPच्या गोळ्या पाहिजे असतील तर तुम्हाला एक खोकल्याची औषधाची बाटली न्यावी लागेल. कसं वाटेल तुम्हाला मित्रांनो? तुम्हाला राग आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल ही काय पद्धत आहे? परंतु हीच पद्धत मित्रांनो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सर्रास वापरली जाते. शेतकऱ्यांना हे भोगावं लागतं, हे सोसावं लागतं आहे. ही शोकांतिका आहे. आधीच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण म्हणूया जवळपास 50% शेतकरी कर्जबाजारी आहेत. ते कधी कर्जमाफी होती आहे या गोष्टीची वाट पाहत असतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा खर्च वाढवणाऱ्या अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकतर हमीभावप्रमाणे खरेदी होताना दिसत नाही आहे. होती आहे तर फार किरकोळ प्रमाणामध्ये खरेदी होती आहे. बऱ्याच लोकांचा माल तर हमीभावापेक्षा कमी भावात त्यांना विकावा लागतो. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. मग याला कोण कारणीभूत आहे? तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा आम्हाला. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. हा व्हिडिओ त्या अधिकाऱ्यांपर्यंत जाऊ द्या की जे अधिकारी खरोखर हे थांबवू शकतात. हा व्हिडिओ तुम्ही शासनापर्यंत जाऊ द्या की हा प्रश्न खरोखर तुम्हाला महत्त्वाचा जर वाटत असेल तर याला एवढं शेअर करा की जे कोणी मुख्य लोक आहेत, सचिव आहेत, मंत्री आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे. मित्रांनो, कसं असते बघा की दुकानदाराला पण दुकान चालवायचं आहे. तुम्ही जर दुकानदाराकडे गेलात आणि त्याला युरियाची बॅग मागितली तर त्याची अवस्था काय मी तुम्हाला सांगतो. मी काही दुकानदाराशी सुद्धा चर्चा केलेली आहे व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर. तर दुकानदार मला असं म्हणतायत की युरियाची बॅग नुसतं विकायला दुकान आम्ही चालू केलं तर आमचं दुकान चालू शकत नाही. युरियाची बॅग 255 रुपयाला एक बॅग मिळते आणि 266 रुपयाला विकायची, 11 रुपये त्याच्यामध्ये मार्जिन आहे. आणि जर आपण हमाली बघितली तर त्या दुकानदाराला काय परवडणार आहे? त्या दुकानाचं भाडं असेल वगैरे वगैरे, आणि त्याचं स्वतःचं काय इन्कम असेल, काय गरजा असतील वगैरे वगैरे. तर असा धंदा तर होऊ शकत नाही. त्याला दुसऱ्या गोष्टी दुकानात ठेवाव्या लागतील, दुसऱ्या गोष्टी विकाव्या लागतील. हे साहजिकच आहे. परंतु म्हणून त्याला युरियाच्या बॅगसोबत लिंकिंग करून विकणं, 10-26-26च्या बॅगसोबत लिंकिंग करून विकणं, DAPच्या बॅगसोबत लिंकिंग करून विकणं मित्रांनो हे चुकीचंच आहे आणि याचं समर्थन होऊ शकत नाही. तर मग मित्रांनो, दुकानदार याला सर्वस्वी जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही. काही प्रमाणामध्ये काही दुकानदार जास्तीच्या नफ्यापोटी अशा गोष्टी करतही असतील तर ह्याला पण मला नकार देता येणार नाही आहे. परंतु काही चांगले दुकानदार पण आहेत की जे शेतकऱ्यांच्या बाजूनी खरोखर विचार करतात. परंतु कंपन्यांचं काय अवस्था आहे मित्रांनो? कंपन्या या खताच्या दुकानदाराला ज्या वेळेला ते गाडी पाठवतात, मी स्वतः एका कंपनीमध्ये 2010 साली मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलेलं आहे म्हणून मला याचा अनुभव आहे.
मी ज्या वेळेला पोस्ट ग्रॅज्युएट होऊन नुकताच कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झालो एका कंपनीमध्ये, तर मला वाटलं आता शेतकऱ्यांना खतं पुरवण्याचं काम या कंपनीचं आहे आणि ते मला करायचं आहे. परंतु तिथे गेल्यानंतर मला असं कळालं की खतं पुरवायची नाही आहेत, तर टार्गेट पूर्ण करायचं आहे, म्हणजे जास्त खतं विकायची. मग म्हणलं ठीक आहे, त्याला काहीतरी स्किल वापरून आपल्याला डीलर लोकांची चांगले संबंध ठेवून जास्तीत जास्त डीलर जोडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खताचं अवेअरनेस निर्माण करून आपण हे काम करूया. पण तिथं गेल्यानंतर मला लक्षात आलं मित्रांनो की मॅनेजर मला म्हटला की तुम्हाला DAP, युरिया, MOP हे खतं विकायचीच नाही आहेत, तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट विकायचे आहेत, तुम्हाला टॉनिक विकायचे आहेत आणि तुम्हाला 1 कोटी 2 कोटी रुपयाचं टार्गेट पूर्ण करायचं. कसं असते बघा, BSc MSc झालेले विद्यार्थी यांना काही लगेच सरकारी नोकरी लागत नाही आणि घरची अवस्था वाईट असते, तर त्यामुळं त्यांना कुठेतरी नोकरी करायची असते, तर अशा पद्धतीचे कुठले तरी मार्केटिंगचे जॉब ते करतात. आणि मग आपल्या पगारासाठी डोक्यावरती ही पगाराची टांगती तलवार असते. मग ते डीलरला मग कुठं शेतकऱ्यांचा याच्यामध्ये कुठेही विचार होत नाही, स्वतःच्या पोटापाण्याचा विचार होत असतो. आणि मग डीलरला जी कंपनी म्हणते त्या पद्धतीनं ती खतं विकण्याचं स्किल हे विद्यार्थी लिंकिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात. पहिल्यांदा ते काहीतरी डीलरला बोलायचा प्रयत्न करतात की साहेब हे घ्या ते घ्या, याच्यामुळे रिझल्ट चांगला येईल, त्याच्यामुळे रिझल्ट चांगला येईल. पण डीलर पण हुशार असतो, त्याला अगोदरच माहीत असतं की याच्यातनं काही रिझल्ट येणार नाही. मग शेवटचं हत्यार म्हणून ते कंपनीचे ते एक्झिक्युटिव्ह पोरं ते म्हणतात की जर युरियाची गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ही आमची सोबतची छोटी गाडी तुम्हाला उतरून घ्यावी लागेल. मग अशा पद्धतीनं हा सगळा खेळ चालतो मित्रांनो. आणि ह्या कंपनीच्या नफ्याच्या हव्यासापोटी मग डीलरच्या माथी हे जास्तीचे प्रोडक्ट दिले जातात. आणि एखाद्या डीलरनी जर याला नकार दिला तर ते कंपनी त्यांना महत्त्वाची खतं पुरवण्यासाठी 2 पाऊल मागे घेते आणि दुसऱ्या एका दुकानदार शोधते जे त्यांची इतर खतं विकण्यासाठी मदत करतो. म्हणून हे सगळे डीलर लोकंसुद्धा कंपन्यांच्या अपोजमध्ये जात नाहीत आणि काही माल त्यांचा एक्स्ट्रा ते ठेवून घेतात. आणि मित्रांनो बघा, दुकानामध्ये असा माल असल्यानंतर ज्या वेळेला खतांची गाडी दुकानदाराकडे येते त्यांना तर लगेच ॲडव्हान्स पेमेंट करून टाकावं लागतं. माल अजून विकलाच गेलेला नाही आहे. पूर्वी तरी थोडीफार क्रेडिट बेसिसवरती 1 महिन्याच्या क्रेडिट बेसिसवरती त्यांना माल दिला जायचा. परंतु आत्ता मी दुकानदाराशी चर्चा केल्यानंतर मला समजलं की आता ॲडव्हान्स पेमेंट केलं जातं आहे. आणि म्हणजे काय आहे की खतं आली दुकानामध्ये की अगोदर ते कंपनीला पैसे, मग नंतर ते खतं विकून झाल्यावर मग त्या दुकानदाराला पैसे. म्हणजे याच्यामध्ये जर ते खतं विकली नाही गेली तर ते सगळं कर्ज घेतल्यासारखं त्या दुकानदाराला ते भोगावं लागतं. अशी सगळी साखळी निर्माण झालेली आहे मित्रांनो. आणि याच्यातून अनावश्यक खर्च शेतकऱ्यांचा वाढतो आहे, अनावश्यक गोष्टी त्यांना दिल्या जात आहेत आणि ही लिंकिंग सर्रास सुरू आहे. याच्यामध्ये शासन काय आहे, कुठं आहे शासन, शासनाचे अधिकारी काय करत आहेत, फार मोठा प्रश्न आहे. तुम्ही पाहता का तुमच्या गावामध्ये जे कृषी अधिकारी असतील किंवा आपण म्हणू सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असतील ते खताच्या दुकानदारांना प्रश्न विचारतात का? तुमचा काय अनुभव आहे कॉमेंट करून जरूर कळवा. खरं तर त्यांनी यांच्यावरती नजर ठेवायला पाहिजे. जिथं अशी लिंकिंग चालू आहे त्या ठिकाणी त्या दुकानदाराला जाब विचारण्याचं काम हे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरनी करायला पाहिजे. त्यांच्या लायसन्सवरती तुमचं लायसन्स आम्ही का कॅन्सल करू नये अशा पद्धतीचं पत्र त्या दुकानदारांना त्यांना देणं गरजेचं आहे. पण असं कोणी करताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो. आणि ही शोकांतिका आहे. आणि सरकार फक्त नावालाच आम्ही हे होऊ देणार नाही, आम्ही ते होऊ देणार नाही असं म्हणत राहतात. आणि गावामध्ये काय चालतं, तालुक्याच्या लेवलला काय चालतं, जिल्ह्यामध्ये काय चालतं हे तुम्हाला जास्त माहिती आहे. तर हे लिंकिंग मित्रांनो सर्रास सुरू आहे. मग मी विचार केला, मी काही दुकानदारांशी सुद्धा चर्चा केली की बाबा याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का नाही पडणार आहे, ही शेतकऱ्यांची लूट थांबणार आहे का नाही थांबणार आहे, याला काही उपाय आहे का, त्याला काय उपाय आहे. तर मित्रांनो ही लिंकिंग होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे खताचा पुरवठा कमी प्रमाणात होणं.
सर्व दुकानदारांना किंवा सर्व शेतकऱ्यांना लागेल इतके खतं जर मार्केटमध्ये आली, प्रमुख खतं म्हणतो आहे मी, ज्याच्यामध्ये युरिया, DAP, 10-26-26, MOP अशी जी खतं आहेत, SSP, हे जर मुबलक प्रमाणात आली तर कुठल्याही प्रकारचं लिंकिंगचं प्रमाण फार कमी होऊन जाईल. कारण हे शॉर्टेज आहे आणि हे आपल्याला मिळणार नाही या भीतीपोटी शेतकरी हे इतर गोष्टी घ्यायला भाग पाडलं जातं. दुसरं, ज्यावेळेला शेतकरी नगदी खतं घेतो तर त्यावेळेला त्याला बोलण्यासाठी थोडंसं त्या ठिकाणी वाव असतो की मला हे खत पाहिजे आणि नगदी मी घेणार आहे. तर असे जे शेतकरी आहेत ते भांडतातसुद्धा. आणि परंतु कुठेतरी हे अधिकाऱ्यांची जास्त जबाबदारी आहे की अशा पद्धतीने लिंकिंग थांबवणं. कारण शेतकरी नाही म्हटलं तरी तो गरीब शेतकरी, एकटा शेतकरी, दुकानदाराला जर तो भांडला तर पुढच्या वेळेला तो कुणाकडून खत घेणार, असे तो किती दुकानदाराला भांडणार आहे. सगळ्यांना तर तो भांडू शकणार नाही आणि लिंकिंग सगळीकडे चालू आहे अशी अवस्था आहे. तर मग कुठंतरी शासनाने, अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घेऊन हे लिंकिंगमधून शेतकऱ्यांना वाचवणं गरजेचं आहे. तर अधिकाऱ्यांनी तिथं जसं आपण म्हणू काही पोलीस कर्मचारी असतात, ते आपला गणवेश बदलून कुठं चोरी होते आहे का हे पाहत असतात. तशाच पद्धतीनं ह्या अधिकाऱ्यांनीसुद्धा काही मोहीम हातात घ्यायला पाहिजे, थोडे छापे मारायला पाहिजे, शेतकऱ्यांची थोडी चर्चा करायला पाहिजे की कुठं लिंकिंग चालू आहे का. आणि दुसरी गोष्ट, जसं मी आधी म्हटलं की खतांचा मुबलक पुरवठाची जबाबदारी शासनाची आहे. मी केंद्र शासनाच्या वेबसाईटवर पाहत होतो मित्रांनो, त्याच्यावरती तर डिसेंबर 2024ची आकडेवारी आलेली आहे. मी एक फोटो पण दाखवेल याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये तर सांगितलं आहे युरिया मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे, म्हणजे जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त अवेलेबल आहे. DAPची जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त अवेलेबल आहे. MOPची जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त अवेलेबल आहे. मग हे जर जास्त अवेलेबल असेल, पुरवठा असेल, तर मित्रांनो मग शॉर्टेज आहे असं डीलर का म्हणतात? का मुळात हे भारतामध्ये अवेलेबल आहे पण महाराष्ट्रात अवेलेबल नाही आहे? महाराष्ट्राचा तर असा डेटासुद्धा कुठं पाहायला मिळत नाही. तर ही तर फार मोठी शोकांतिका आहे. केंद्राचा तर डेटा आहे, तर महाराष्ट्रामध्ये चाललं आहे काय नेमका? तर कुठंतरी पुरवठा जर व्यवस्थित झाला तर हे लिंकिंगचे प्रकार कमी होतील असं म्हणायला हरकत नाही. आणि तिसरं, जे काही डीलर्स आहेत त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव पडलेले आहेत, शेतकरी कर्जबाजारी आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना इतर लिंकिंग अधिक नफ्याच्या हव्यासापोटी त्या ठिकाणी लिंकिंग करणं टाळणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती एखादी तज्ज्ञ लोकांची कमिटी बसून की बाबा याच्यामध्ये दुकानदाराला ही करण्याची वेळ येऊ नये, जास्त लोकांची अशा पद्धतीनं लूट होऊ नये. मला हेही सांगायला इथं आवडेल की ज्या वेळेला अशा पद्धतीनं युरियामध्ये मार्जिन नसतं, DAPमध्ये मार्जिन नसतं, तर ते MRPपेक्षा जास्त भावाने विकले जातात मित्रांनो. फक्त एवढंच आहे की ते कागदोपत्री दिसत नाही आपल्याला. हो, कागदावरती जी शासनाची जी रक्कम आहे तेवढीच दिसते की शेतकऱ्यांनी एवढी रक्कम दिली, पण शेतकऱ्यांनी तेवढीच रक्कम दिलेली असते का हे प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांना पण माहीत आहे, अनेक लोकांनाही माहीत आहे. ते शेतकऱ्यांना वरनं काही पैसे द्यावे लागतात, त्याचा कुठंही नोंद होत नाही. तो काळा पैसा एक प्रकारे आपण म्हणून मार्केटमध्ये फिरत राहतो आणि त्याचा काही देशाला उपयोग होतो असं मला वाटत नाही. त्याच्यातनं कित्येक कोटी रुपयांचं टॅक्स चोरी होत आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. तर कुठंतरी याचा एक मोठी कमिटी बसून या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे आणि ही लिंकिंग थांबवून शेतकऱ्यांची होणारी लूट कुठेतरी थांबणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसं वाटलं? जर खरोखर याच्यातनं तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील तर तुम्ही जरूर हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये, शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करा. तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये तुम्ही हा शेअर करा आणि याच्याबद्दल जास्तीत जास्त तुम्ही प्रसार करायला आम्हाला मदत करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या की आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ भविष्यामध्ये तुमच्यासाठी बनवत राहू. आज इतकंच. आपण पाहत राहा द रिंगण लाईव्ह.